जय हरी. एकादश स्कंध भाग 44. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं अहंकार आणि या अहंकारांची पिल्लावळ म्हणजे कोण? मन, बुद्धी, चित्त अर्थात अहंकार. हे 4 विभाग त्यामध्ये झालेले आहेत. तर एका देहाभिमानाच्या पोटी या 4 अवस्था असतात. म्हणून या दृश्य संसाराचा मूळ कर्ता देहाभिमानच होय. हा अहंकार जेव्हा सोहमपणा धारण करतो म्हणजे देहोहम याच्याऐवजी देवोहम असं म्हणू लागतो, तेव्हा मनाचं उन्मन होतं. बुद्धी परमात्म्याचा पूर्ण निश्चय करते आणि चित्ताचं शुद्ध चैतन्यच होतं. देहाभिमान समूळ मावळल्यावर देहबुद्धी आणि चंचल मन कुठं नाहीसं होऊन जातं, ते कळत पण नाही. त्यावेळी चित्ताचं चित्तपण बुडून जाऊन परब्रह्मस्वरूप जिकडे तिकडे कोंदाटून जातं. आता जीवाचं 10 लक्षण सांगतो. आता 10 म्हणजे 10 लक्षणांचं काय काय आहे तर याच्यामध्ये हे कोण सांगतायत आपल्याला? नाथ महाराज सांगतायत. नाथ महाराज म्हणतात की आता जीवाचं 10 लक्षण सांगतो. इंद्रिय एकंदर 10 असून ती सगळीच्या सगळी अचेतन आहेत. परमात्मा त्यांना चेतना देतो. कसं? तर 10 रूपांनी त्यांच्यात प्रवेश करून प्रत्येक इंद्रियांकडून आपापली क्रिया तो करवून घेतो. आता इथे तो म्हणजे परमात्मा. बघा, आपण जेव्हा तयार होऊन आरशामध्ये बघतो तर आरशामध्ये बघणारा असतो का असणारा असतो? प्रश्न पडेल, असणारा आणि बघणारा याच्यामध्ये फरक काय? तर तो आत आहे म्हणून बघणाऱ्याला बघता येतं आणि म्हणून डोळे पाहण्याची शक्ती होऊन तो दृश्याला दृश्यपणानं प्रकाशित करतो, त्याचं सौंदर्य प्रकट करतो. कानांमध्ये ऐकण्याची शक्ती होऊन तो शब्द ऐकवतो. आता ह्यात पण अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव यांचा विचार आपल्याला करता येतो. कारण श्रोत्र यांना शब्द ऐकायला येतात आणि म्हणून मग कानांमध्ये ऐकण्याची शक्ती होऊन तो शब्द ऐकवतो. म्हणून मग आम्ही काय करायचं? दिशांचा विचार करायचा. कारण श्रोत्रांनी शब्द ऐकू येण्यासाठी त्यावर दिशा या देवतेची कृपा असणं गरजेचं आहे आणि या दिशेमुळेच आम्हाला ते शब्द ऐकायला येतात आणि त्याच्या अर्थाचं ज्ञान करून देतो. जिभेमध्ये रसाचा स्वाद घेण्याची शक्ती होऊन तो अनेक प्रकारचे रस सेवन करवितो. आता हा तो करणारा कोण आहे? जिभेला वरुण देवता. जिभेमध्ये रस ग्रहण करण्याची शक्ती ही कोणत्या देवतेमुळे येते? वरुण देवतेमुळे येते. आणि म्हणून वरुण देवतेची जर आमच्यावर कृपा असेल तर मग आता कधी कधी आम्ही काय म्हणतो, अहो काय सांगावं, त्यांना खूप ताप होता म्हणून त्यांनी 8 दिवसापासून जेवण केलं नाही, कारण त्यांच्या जिभेला चवच नाही आहे. म्हणजे त्यांच्यावर वरुण देवतेची अवकृपा झालेली आहे म्हणून त्यांना रसग्रहण करताना चव मिळत नाही आहे. आता याचप्रमाणे नाकामध्ये वास घेण्याची शक्ती होऊन तो अनेक प्रकारचे गंध सेवन करतो. आता नाकाने वास घेताना म्हणजे हे घ्राण जे आहेत ते गंध घेताना त्यांच्यावर कोणत्या देवतेची कृपा पाहिजे? अश्विनी कुमार देवतेची. आणि म्हणून अश्विनी कुमार देवतेची कृपा असेल तर घ्राण गंध घेऊ शकतात. मग यामध्ये गंध दुर्गंधही असतो आणि सुगंधही असतो. पण आम्हाला यासाठी या देवतांची कृपा असणं गरजेचं आहे. आता त्यानंतर आपण त्वचेचा विचार करू. तर त्वचा ही जी ज्ञानेंद्रिय आहे तर या ज्ञानेंद्रियाचा आम्हाला जर विचार करायचं ठरलं तर स्पर्श हे जाणण्याची शक्ती होऊन तो, आता इथे कोणती देवता आहे? त्वचेला वायू.
वायुदेवतेच्या कृपेमुळे या त्वचेला स्पर्शाची जाणीव होते. मग शीत, उष्ण, मृदू आणि कठीण असे 4 प्रकारचे स्पर्शसुख भोगवितो तो कोण? तर तो वायू. यानंतर वाणीला बोलवणारा तोच आहे. वाणीला बोलवणारा कोण आहे? तर अग्निदेवता आहे. आणि म्हणून अग्निदेवतेच्या साह्याने आमचे वाक आता हे काय आलं? कर्मेंद्रिय झालं. अग्निदेवतेच्या साह्याने वाक हे कर्मेंद्रिय वचन निर्माण करतं. आता वचन हे विषय झालं. मग अग्निदेवतेचं जर साह्य नसेल, आम्ही काय म्हणतो, इतका अशक्तपणा आलेला आणि म्हणून बोलायची सुद्धा शक्ती नाही, त्राण नाही त्यांच्या अंगामध्ये. मग त्राण नाही म्हणजे त्यांच्यावर अग्निदेवता आत्ता प्रसन्न नाही. म्हणून बोलविणारा जो आहे तो या शक्तीमध्ये तो आहे, म्हणून शब्दमालिका व्यक्त करतो आणि नाना प्रकारचे अर्थयुक्त शब्द जीवाकडून वदवितो. आणि आम्ही काय म्हणतो, वा वा, माझं भाषण म्हणजे काय हो, माझ्या कीर्तनाला गर्दी म्हणजे काय हो, आणि माझ्या भागवतामध्ये काय रंग चढतो म्हणून सांगू. मी बोलल्यावर काय हो, सगळे निशब्द होतात. मी बोलल्यानंतर सगळेजण मंत्रमुग्ध होतात. आता इथे बोलणारा मी आहे का? नाही. तर इथे वदविता धनी तो कोण आहे? अग्निदेवता आहे. अर्थात आपण सांगताना सद्गुरू सांगतो, पण सद्गुरू हे सुद्धा भगवंताचंच रूप आहे. आणि म्हणून मी बोललो, मी सांगितलं, यामधला मी जो आहे तो इथे वाक म्हणजे वाणीसाठी, वचनासाठी अग्निदेवतेचं साह्य आहे. हे जर या जीवाला पूर्णपणे ज्ञान झालं तर या जीवाकडून कधीही अहंकाराचे शब्द निघणार नाहीत. यानंतर दान करणारे कुणी असतात, दिग्विजय. आता कुठे मंदिरामध्ये समजा फरशी दान केली तर आपलं नाव लिहितात त्याच्यावर, यांच्या वगैरे वगैरे वगैरे. तर खऱ्या अर्थाने दान देण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे का? अजिबात नाही. हातांमध्ये दिसणारी देण्या घेण्याची शक्ती अकर्तेपणाने राहणाऱ्या त्या भगवंताचीच आहे. आता हात याला संस्कृतमध्ये पाणी म्हणतात आणि हे पाणी म्हणजे कर्मेंद्रिय. याचा विषय काय आहे तर आदान आणि प्रदान म्हणजे देणं घेणं करणं. याची देवता कोण आहे? इंद्र. आणि म्हणून इंद्र देवतेच्या साह्याने पाणी म्हणजे हात देण्या घेण्याचं साह्य करतात. मग तिथे दान देणारा मी आहे का? नाही. तर माझ्यावर इंद्रदेवतेची कृपा आहे आणि म्हणून इंद्रदेवतेच्या साह्याने दान दिल्या जातं. आणि म्हणून हातांमध्ये दिसणारी देण्या घेण्याची शक्ती अकर्तेपणानं राहणाऱ्या त्या भगवंताची आहे. पायामध्ये चालण्याची शक्ती तोच देतो. पायांना संस्कृतमध्ये पाद म्हणतात. मग या पाद यामुळे कोणता विषय घडला जातो तर गमन. आणि गमन करण्यासाठी आम्हाला कोणत्या देवतेचं साह्य पाहिजे? उपेंद्र देवतेचं साह्य पाहिजे. आणि म्हणून उपेंद्र देवतेच्या साह्याने पाद हे गमन करतात. आणि मी म्हणतो गिरनार मी चढलो, या देवस्थानाला इतक्या पायऱ्या होत्या मी चढल्या. खरं आहे का? म्हणून या जीवाला खऱ्या अर्थाने ज्ञान होणं गरजेचं आहे. आता उपस्थांच्या द्वारे होणारी सुखप्राप्ती त्याच्यामुळेच होते. स्त्री पुरुषांचं समागम सुख तोच प्रकाशित करतो. आणि इथे सुद्धा आमचा मीपणा असतो. इथे कोण आहे तर इथे कर्मेंद्रिय जे शिस्न आहे त्याच्याकडनं विषय प्राप्त होतो. कोणता? आनंद. मग हे प्राप्त होण्यासाठी बरं हे प्रत्येकाला प्राप्त आहे का हो? नाही. कारण स्त्री पुरुष आणि जो मधला आहे ना नपुसकत्व ज्याला आलेलं आहे त्याला का आलेलं आहे तर प्रजापतीची त्याच्यावर अवकृपा आहे म्हणून. आणि म्हणून या कर्मेंद्रियाला विषय जेव्हा प्राप्त होतो तेव्हा त्याच्यावर प्रजापती देवतेची कृपा असल्यामुळे तिथे रतिभोगाचं सुख हे घेऊ शकतं. यानंतर आमच्या देहामधलं जे कर्मेंद्रिय आहे ते म्हणजे गुद. ते देखील मलविसर्जन देखील त्याच्याच सत्तेनं घडून येतं.
आता तुम्ही म्हणाल की नाही आम्ही चूर्ण घेतो. अरे नाही, तुम्ही चूर्ण घ्या, कोणते लिक्विड घ्या, काय असेल ते घ्या, जोपर्यंत मृत्यूदेवतेची कृपा नाही आहे, मृत्यूदेवतेकडून गुद हे विसर्ग करतं, म्हणजे मलविसर्जन करतं. अर्थात आमच्या देहातल्या कोणत्याही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियावर आमची सत्ता नसतानाही आम्ही देहाला मी म्हणतो. म्हणून या जीवानी या भगवंताच्या सत्तेचं ज्ञान सातत्याने जर ठेवलं तर अहंकार येणार नाही. ज्याप्रमाणे शेराच्या झाडाला बीज शेराचं, लहान मोठ्या फांद्या शेराच्याच असतात, उसाचा तुकडा उसाचंच बीज बनवतो, जमिनीत पेरल्यावर बाहेर उसाच्याच रूपानं वाढतो, किंवा कांडी वेगवेगळी दिसली तरी त्यांच्यात खालपासून वरपर्यंत एकच रस असतो, त्याचप्रमाणे देहबुद्धीच्या प्राणांमध्ये, सगळ्या प्राण्यांमध्ये एकटा परमात्मा भोक्ता आणि भोग्य अशा दोन्ही अंगांनी व्यक्त होऊन सगळे भोग आपणच भोगतो. कोण? आपण म्हणजे परमात्मा भोगतो. एकटा परमात्मा देहाच्या साधनानं विषय भोग भोगून नानाविलास करतो. आता याचं तात्पर्य काय? तर दृश्य पदार्थ आणि इंद्रिये या दोघांनाही परमात्मा एकत्वानं प्रकाशित करतो आणि मग जीव स्वरूपानं आपणच दृश्याच्या सुखाची रुची घेतो. जय हरी.